हा मित्रांनो, आज आपण बी ए भाग 3 चा खाजगीकरणाशी संबंधित असणारा जो उर्वरित भाग आहे, हा उर्वरित भाग आज आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत. या आधीच्या पिरियडमध्ये आपण खाजगीकरण म्हणजे काय, खाजगीकरणाला कधीपासून सुरुवात झाली, खाजगीकरण करण्यामागचा हेतू काय होता, तर जी काही आपण नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि त्या नवीन आर्थिक धोरणाची जी अंमलबजावणी आहे ती भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करत असताना ज्या नवीन आर्थिक सुधारणा 3 तत्वाच्या माध्यमातून ज्या राबविण्यात आल्या, त्यामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या 3 बाबी होत्या. आणि मग त्या 3 बाबीपैकी आपण उदारीकरण आणि खाजगीकरण हे जे 2 सूत्र आहे, हे 2 सूत्र आपण बघत आहोत. त्यामधील खाजगीकरणाचं जे तत्व आहे किंवा जे सूत्र आहे, ते सूत्र लक्षात घेत असताना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे मिश्र अर्थव्यवस्थेचं स्वरूप होतं, त्या मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्रात मध्ये असणारे जे उद्योग आहे, सार्वजनिक मालकीचे जे उद्योग आहे, त्या उद्योगाचं खाजगीकरण करण्याचं जे धोरण आहे, हे धोरण आपण 1991 पासून राबवायला सुरुवात केली. तर मग या खाजगीकरणाचं जे धोरण आहे, हे खाजगीकरणाचं धोरण निर्गुंतवणुकीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण या दोन्हीही ज्या बाबी आहे, या बाबी आपल्याला एकत्रित विचारात घेणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं काय करण्यात आलेलं होतं, खाजगीकरण करण्यात आलेलं होतं. आणि म्हणून या ज्या दोन्ही बाबी आहेत, खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण, याच्या संदर्भामध्ये आपण आज बघणार आहोत. किंवा खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या विरोधामध्ये जे काही अनेक आक्षेप घेण्यात आले, त्या आक्षेपावर आज आपण या पिरियडमध्ये प्रकाश टाकणार आहोत. त्यानंतर खाजगीकरणाचे अर्थव्यवस्थेवर झालेले जे परिणाम आहे, ते परिणाम सुद्धा आज आपण या पिरियडमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम आपण खाजगीकरण म्हणजेच निर्गुंतवणुकीचं ची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी, अनेक विचारवंतांनी, विरोधी पक्षांनी, डाव्या पक्षांनी जे विरोध केलेले आहे, ते कोणकोणत्या बाबीशी निगडीत असलेलं आपल्याला दिसून येते. तर प्रामुख्याने जे आक्षेप आहे, हे 5 प्रकारे आपल्याला दिसून येतात. एक आहे धोरणाची निराशाजनक अंमलबजावणी. म्हणजे जे खाजगीकरणाचं जे धोरण आहे, या खाजगीकरणाच्या धोरणाची जी निर्गुंतवणुकीकरण जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया म्हणजे हे धोरण राबवित असताना त्याची जी अंमलबजावणी आहे, ती निराशाजनक झालेली आपल्याला दिसून येते. मग आपण आधीच्या पिरियडमध्ये जी काही आकडेवारी आपण कोष्टकाच्या माध्यमातून लक्षात घेतली, की बा कोणत्या वर्षी कोणत्या कंपन्यांचं किती टक्के निर्गुंतवणुकीकरण झालं आणि त्या माध्यमातून सरकारला किती उत्पन्न प्राप्त झालं, याची जर आपण ह्या 1991 ते 2002 म्हणजे 2003-04 या कालावधीमध्ये जर आपण विभागणी केली, तर आपल्याला अशी काही वर्ष दिसून येतात. म्हणजे 1991-92, त्याच्यानंतर 94-95, 98-99 आणि 2003-04 ही जी काही त्या पुस्तकामध्ये असणारी ही जी 3-4 वर्ष आहे, या 3-4 वर्षामध्ये जी काही निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं जे खाजगीकरण करून जे उद्दिष्ट किंवा इष्टांक निश्चित करण्यात आलेला होता, ते त्या इष्टांकापर्यंत सरकारला उत्पन्न प्राप्त झालेलं होतं. परंतु काही बाबतीमध्ये असं घडून आपल्याला आलेलं दिसते, की बा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचं निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून खाजगीकरण करत असताना मोठ्या प्रमाणात
त्याच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे जे शेअर्स आहे, समभाग आहे, हे समभाग योग्य प्रकारे त्याची विक्री झालेली नसल्यामुळे त्या माध्यमातून सरकारला प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे, हे उत्पन्न कमी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे हे धोरण राबवत असताना 1991-92 मध्ये ज्या सार्वजनिक कंपन्यांचं निर्गुंतवणुकीकरणाच्या माध्यमातून खाजगीकरण झालं, ते खाजगीकरणाचं धोरण राबवित असताना ज्या कंपन्यांची कामगिरी चांगली आहे त्या कंपन्यांच्या खाजगीकरण करत असताना सुद्धा आपण जर बघितलं तर त्या कंपन्यांचे जे समभाग आहेत ते समभाग योग्य प्रकारे त्याची विक्री झालेली आपल्याला दिसून येत नाही. त्यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांचं जी कामगिरी आहे ती काही कंपन्यांची कामगिरी योग्य नव्हती. म्हणजे ज्या कंपन्यांची कामगिरी चांगली आहे आणि ज्या कंपन्यांची कामगिरी म्हणजे कमी आहे, या दोन्ही कंपन्यांचं खाजगीकरण करत असताना एकत्रित विचार करण्यात आला. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की चांगल्या कंपन्यांचं खाजगीकरण करत असताना तेच धोरण राबविण्यात आलं आणि ज्या कंपन्यांची कामगिरी चांगली नव्हती त्या कंपन्यांचं खाजगीकरण करत असताना सुद्धा तेच धोरण अवलंबिण्यात आल्यामुळे त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकारला जेवढं उत्पन्न प्राप्त व्हायला पाहिजे होतं ते उत्पन्न सरकारला प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर 94-95 या वर्षी देशातील प्रतिष्ठित व प्रस्थापित सरकारी उद्योगाचे समभाग विकण्याचा प्रस्ताव निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून करण्यात आला. त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये यश प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे 1991-92 ते 2003-04 या कालावधी मध्ये जे काही निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून जे खाजगीकरण झालं ते खाजगीकरणाचं धोरण राबवित असताना निराशाजनक त्याची अंमलबजावणी झालेली मात्र आपल्याला निश्चितच दिसून येते. मग हे जे अपयश आहे, या अपयशाची जी कारणमीमांसा आहे ती कारणमीमांसा आपण जर थोडक्यामध्ये लक्षात घेण्याचा जर प्रयत्न केला तर सरकारने निर्गुंतवणुकीचं जे कार्यक्रम आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व नियोजन न करता आणि घाईने केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर निर्गुंतवणुकीचा जो कार्यक्रम आहे त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी सरकारने काही बाबतीमध्ये तयारी करणे गरजेचं होतं, परंतु सरकारने कोणतीही तयारी न करता सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून खाजगीकरणाचा जो सपाटा लावला त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचं निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारला प्राप्त होणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मिळालं नाही. अशा प्रकारची अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुकी झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर निर्गुंतवणुकीचा हा जो कार्यक्रम आहे, हा निर्गुंतवणुकीचा कार्यक्रम याची अंमलबजावणी करत असताना शेअर मार्केटमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची लिस्टिंग करणे गरजेचं होतं सर्वप्रथम, परंतु लिस्टिंग न करता सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं खाजगीकरण करण्यात आलं. म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि जे खाजगी उद्योजक आहे त्यासोबतच शेअर मार्केट याचा समन्वय कुठे आपल्याला झालेला दिसून येत नाही. त्याचा निश्चितच परिणाम आपल्याला या खाजगीकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेलं जे निर्गुंतवणुकीकरण आहे त्यावर आक्षेप घेताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारची जी अपयशाची जी कारणमीमांसा आहे ती कारणमीमांसा आपल्याला करता येईल. दुसरं जे आक्षेप आहे म्हणजे निधीचा उपयोग योग्य कारणासाठी करण्यात आलेला नाही. म्हणजे निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं जे खाजगीकरण करण्यात आलं त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून जे भांडवल आहे किंवा जे उत्पन्न सरकारला प्राप्त झालेलं होतं त्याचा जो काही निधी आहे तो निधीचा वापर योग्य प्रकारे आपल्याला झालेला दिसून येत नाही. तर
निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं जे खाजगीकरण करण्याकरिता एक निर्गुंतवणुकीचं जे आयोग आहे, हे निर्गुंतवणुकीचं आयोग श्री जी.व्ही. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेलं होतं. आणि मग या आयोगाने सरकारला ज्या काही शिफारशी सादर केल्या, त्या शिफारसीमध्ये अशा प्रकारच्या बाबी नमूद होत्या की निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून प्राप्त झालेलं जे सरकारला उत्पन्न मिळेल, त्या उत्पन्नाचा एक निधी सरकारने तयार करावा आणि मग त्या निधीचा जो उपयोग आहे, तो उपयोग अर्थव्यवस्थेची जी संरचना आहे, त्या संरचनेकरिता त्या निधीचा उपयोग करावा. त्यानंतर सार्वजनिक कर्जाचा जो भार आहे, तो भार कमी करण्याकरिता त्या निधीचा वापर करावा. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारे जे इतर उद्योग आहेत, त्या इतर उद्योगांचं पुनर्गठन करण्याकरिता त्या निधीचा वापर करावा. त्यानंतर सामाजिक आधारभूत संरचना निर्माण करण्याकरिता त्या निधीचा वापर करावा. त्यासोबतच ह्या ज्या काही सामाजिक आधारभूत संरचना आहे, याचा विकास करण्याकरिता त्या निधीचा वापर करावा. त्यानंतर ऐच्छिक सेवानिवृत्ती ज्या लोकांनी घेतलेली आहे, ज्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे, ज्या कामगारांनी घेतलेली आहे, त्या ऐच्छिक सेवानिवृत्तीकरिता हा जो निधी प्राप्त झालेला आहे, या निधीचा उपयोग करण्यात यावा. अशा प्रकारच्या शिफारशी रामकृष्ण आयोगाने सरकारला दिलेल्या होत्या. परंतु त्या निधीचा उपयोग योग्य कारणासाठी झालेला आपल्याला दिसून येत नाही. हे जर सांगायचं झालं तर हा जो निधी आहे, हा निधी असंघटित क्षेत्रामधील जे कामगार आहे, या कामगारांच्या या कामगारांना सहाय्य होण्याच्या दृष्टिकोनातून हा निधी वापरला जाईल, हा त्या निधी मागचा हेतू होता. आणि कामगारांना सामाजिक सुरक्षितता प्रस्थापित करण्याकरिता या निधीचा उपयोग केला जाईल, असं सुद्धा उद्दिष्ट तो निधी उभा करण्यामागचा होता. परंतु निधीचा योग्य उपयोग झालेला आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारच्या टीका अनेक विचारवंतांनी त्या काळामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर खाजगीकरण करत असताना जी निर्गुंतवणुकीची जी प्रक्रिया अवलंबण्यात आली, त्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारे जे उद्योग आहेत, त्या उद्योगाची जी मालमत्ता आहे, ती मालमत्ता किंवा त्या मालमत्तेचं जे मूल्य आहे, ते योग्य प्रकारे न काढता कमी किंमतीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची विक्री खाजगी उद्योजकांना करण्यात आली. आणि मग कालांतराने त्याच खाजगी उद्योजकांनी खरेदी केलेल्या कंपन्या जास्त किंमतीमध्ये परत विकलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच हे जे काही निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून हे जे खाजगीकरण करण्यात आलं, हे खाजगीकरण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आक्षेप घेण्यात आलेला आहे बेकारी. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं जे निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून खाजगीकरण करण्यात आलं, ते खाजगीकरण झाल्यामुळे ते उद्योग खाजगी उद्योजकांनी खरेदी केले आणि खाजगी उद्योजकांनी खरेदी केल्यामुळे त्या उद्योगाचं जे व्यवस्थापन आहे, ते व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मग खाजगी उद्योजकांवर आली. आणि मग त्यांना पाहिजे तेवढेच ते श्रमिक किंवा कामगार आपल्या उद्योगामध्ये ठेवू लागले आणि अतिरिक्त जे कामगार आहे, श्रमिक आहे, त्यांची छाटणी मोठ्या प्रमाणावर या खाजगी उद्योजकांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बेकारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर पाचवं जे आक्षेप आहे, ते म्हणजे खाजगी भांडवलदाराची मक्तेदारी. म्हणजे निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून जे खाजगीकरणाचं धोरण अवलंबण्यात आलं आणि मग हे धोरण सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारे जे उद्योग आहे, त्याकरिता ते लागू करण्यात आलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचा व्याप कमी झाला आणि ते जे उद्योग आहेत, ते उद्योग खाजगी उद्योजकांनी खरेदी केल्यामुळे खाजगी भांडवलदारांची जी मक्तेदारी आहे, ती भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वाढलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचे 5 आक्षेप
खाजगीकरण आणि करण्याच्या विरोधामध्ये घेण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. मग भारतीय अर्थव्यवस्थेवर या खाजगीकरणाचा झालेला जो काही परिणाम आहे, हा परिणाम सुद्धा आपल्याला विचारात घेणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे नवीन आर्थिक धोरण राबवून ज्या नवीन आर्थिक सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून करण्यात आल्या आणि मग त्या माध्यमातून जे खाजगीकरणाचं धोरण अर्थव्यवस्थेकरिता राबविण्यात आलं आणि मग ते खाजगीकरणाचं धोरण राबविण्याकरिता जे निर्गुंतवणुकीकरण करण्याची जी प्रक्रिया अवलंबण्यात आली, त्या प्रक्रियेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, म्हणजेच खाजगीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, हे आपल्याला बघणे अत्यंत गरजेचं आहे. तर पहिला जो परिणाम झाला तो म्हणजे खाजगी क्षेत्राचा जो व्याप व सामर्थ्य आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग आहेत त्यांचं खाजगीकरण झाल्यामुळे, प्रायव्हेटलायझेशन झाल्यामुळे ते जे उद्योग आहेत ते उद्योग खाजगी मालकीचे झाले, खाजगी उद्योजकांच्या मालकीचे झाले. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं जे मिश्र स्वरूप आहे, या मिश्र स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे खाजगी क्षेत्राचा जो व्याप आहे, प्रायव्हेट सेक्टरचा जो व्याप आहे आणि त्यांचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यामध्ये या खाजगीकरणाच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर अपेक्षेपेक्षा उत्पन्न कमी, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या उद्योगाचं निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून खाजगीकरणाचं जे धोरण अवलंबण्यात आलं आणि ते धोरण अवलंबल्यानंतर जे उत्पन्न सरकारला प्राप्त झालं, ते उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. याचं कारण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची जी मालमत्ता आहे, त्याचं जे मूल्य आहे, या मूल्य हे योग्य प्रकारे काढण्यात आलं नाही आणि कमी किंमतीमध्ये हे जे उद्योग आहे, हे उद्योग खाजगी उद्योजकांना विकण्यात आले आणि मग त्यामुळे जेवढं उत्पन्न सरकारला प्राप्त व्हायला पाहिजे होतं, तेवढं उत्पन्न सरकारला प्राप्त झालेलं आपल्याला या धोरणामुळे दिसून येत नाही. अशा प्रकारची टीका अनेक विचारवंतांनी, अनेक राष्ट्रीय पक्षांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर निधीचा जो उपयोग आहे, हा योग्य कामासाठी करण्यात आलेला आपल्याला दिसून येत नाही. आता जो निधी या खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकारला जो प्राप्त झाला, या निधीचा योग्य प्रकारे उपयोग सरकारने केलेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे हा जो निधी आहे, हा निधी देशामध्ये जी काही औद्योगिक संरचना आहे, त्या औद्योगिक संरचनाकरिता त्या निधीचा उपयोग व्हायला पाहिजे होता. सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारे जे इतर उद्योग आहे, त्या इतर उद्योगाचं पुनर्गठन करण्याकरिता त्या निधीचा वापर व्हायला पाहिजे होता. परंतु या निधीचा वापर देशातील सरकारने, तत्कालीन सरकारने जे अंदाजपत्रक आहे, त्या अंदाजपत्रकातील जी तूट आहे, ती तूट भरून काढण्याकरिता या निधीचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या निर्देशानुसार निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकारला प्राप्त झालेला हा जो निधी आहे, या निधीचा जो उपयोग आहे, हा उपयोग त्यांनी राजकोषीय जो घाटा आहे, हा राजकोषीय घाटा भरून काढण्याकरिता या निधीचा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारच्या टीका अनेक विचारवंतांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच खाजगीकरणाच्या माध्यमातून प्राप्त झालेला जो निधी आहे, हा निधी योग्य कारणाकरिता किंवा योग्य कामाकरिता झालेला आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर खाजगी भांडवलदाराची मक्तेदारी. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं जे स्वरूप होतं, ते मिश्र अर्थव्यवस्था होती आणि मग 1991च्या नवीन आर्थिक धोरणामुळे खाजगीकरणाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची जी विक्री आहे, ही विक्री खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूपामध्ये बदल झाला आणि खाजगी क्षेत्राचा जो व्याप आहे, या व्यापामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते.
त्यानंतर अपेक्षा खऱ्या ठरल्या नाही. आता अपेक्षा खऱ्या ठरल्या नाही म्हणजे जे नवीन आर्थिक धोरण आपण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेकरिता जे 1991 मध्ये राबवायला सुरुवात केली आणि नवीन आर्थिक सुधारणा करण्याकरिता त्रिसूत्रीचा उपयोग केला. त्या त्रिसूत्रीमध्ये खाजगीकरणाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग आहे या उद्योगाची विक्री करून प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे आणि त्या उत्पन्नाचा एक जो निधी सरकारने जो निश्चित केला होता आणि त्या निधीचा जो वापर आहे तो वापर समाजाकरिता करण्यात येईल. समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही म्हणजे सामाजिक ज्या बाबी आहे या बाबीकरिता त्या निधीचा वापर करण्यात येईल. परंतु या निधीचा वापर सरकारने अंदाजपत्रकामध्ये असणारी जी तूट आहे ती भरून काढण्याकरिता केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे समाजाने किंवा देशाने ज्या अपेक्षा बाळगलेल्या होत्या त्या अपेक्षा खऱ्या ठरलेल्या आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर बेकारीमध्ये वाढ. सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारे जे उद्योग आहे या उद्योगाचं खाजगीकरण झाल्यामुळे ते संपूर्ण उद्योग खाजगी क्षेत्राकडे वळती झाले. आता मग खाजगी क्षेत्रातील जे म्हणजे खाजगी उद्योजक जे आहे त्या खाजगी उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात जे श्रमिक आहे कामगार आहे यांची छाटणी केलेली दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेकारीमध्ये वाढ झाली आणि हा जो परिणाम आहे हा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भ्रष्टाचाराचा आरोप. देशामध्ये नवीन आर्थिक धोरण राबवित असताना जे खाजगीकरण झालं आणि निर्गुंतवणुकीकरण झालं ते धोरण राबवित असताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सरकारने केला अशा प्रकारचा आरोप झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कंपन्यांची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेचं जे मूल्य आहे ते मूल्य योग्य प्रकारे न आखल्यामुळे किंवा कमी किंमतीमध्ये ते उद्योग खाजगी उद्योजकांना विकल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे धोरण राबवित असताना भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा आरोप झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आश्वासनाच्या बाबतीत बांधिलकीचा जो अभाव आहे तो परिणामामध्ये आपल्याला विचारात घ्यायचा आहे. म्हणजे सरकारने जे आश्वासन दिलं की सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग आहे त्या उद्योगाचं खाजगीकरण केल्या जाईल आणि त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून प्राप्त होणारा जो निधी आहे या निधीचा वापर समाजाकरिता करण्यात येईल. परंतु सरकारने जे आश्वासन संसदेमध्ये केलं ते आश्वासनाची पूर्ती मात्र सरकारने केलेली आपल्याला दिसून येत नाही. हा जो निधी आहे या निधीचा जो वापर आहे हा इतर कार्याकरिताच मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला. मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेत बेकारी निर्माण झाली, सार्वजनिक क्षेत्राचा व्याप कमी झाला, खाजगी क्षेत्राचा व्याप वाढला. म्हणजे त्याच्यानंतर रोजगारीचं जे प्रमाण आहे रोजगार निर्मिती जी आहे ती कमी प्रमाणामध्ये होऊ लागली. वस्तू आणि सेवांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या. अशा प्रकारचे जे परिणाम आहे हे परिणाम या खाजगीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले आपल्याला दिसून येतात. आजच्या या पिरियडमध्ये आपण खाजगीकरण आणि ती खाजगीकरणाची जी प्रक्रिया निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून जी राबविण्यात आली त्याच्यावर घेण्यात आलेले आक्षेप आणि या खाजगीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले जे परिणाम आहे हे परिणाम आज आपण या ठिकाणी बघितलेले आहे. या ठिकाणी आपण नवीन आर्थिक धोरणाच्या माध्यमातून ज्या नवीन आर्थिक सुधारणा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये राबविण्यात आल्या आणि त्यामध्ये जे 3 सूत्र अवलंबिण्यात आले त्यामधील आपण उदारीकरणाचं तत्व आणि खाजगीकरणाचं तत्व हे 2 तत्व आपण बघितलेले आहे. नंतरच्या पिरियडमध्ये आपण तिसरं जे तत्व आहे जागतिकीकरण ग्लोबलायझेशन हे तिसरं तत्व सविस्तर आपण अभ्यासणार आहोत.